धन्यवाद डॉक्टर श्री माई सर. गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या माध्यमातून हा विषय संपूर्ण विदर्भामध्ये पोहोचवण्याचा आमचा मानस होता आणि शेती क्षेत्रातलं द्रोणाचार्य म्हणून आम्ही सगळे तुमच्याकडे बघतो. कारण तुमच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रयत्न गावोगावी विदर्भाच्या भूमीमध्ये होतात आहे आणि अनेक लोक सुजलाम सुफलाम होतात आहे. तर म्हणून एक प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असलेलं व्यक्तिमत्व मार्गदर्शन द्यायला असावं म्हणून तुम्हाला आम्ही विनंती केली. तुम्ही त्या विनंतीला मान दिला आणि तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला. त्याबद्दल गोविंदराव वंजारी फाउंडेशन तर्फे मी धन्यवाद व्यक्त करतो. गोविंदराव वंजारी साहेबांचा जो एक मानस होता की जनमानसामध्ये एक सहकार्याची चळवळ व्हावी आणि खेडोपाडी एक सहकार आणि सुजलाम सुफलाम असे लोक निर्माण व्हावेत, लोकशक्ती एकत्र व्हावी आणि त्याचप्रमाणे टेक्नॉलॉजीचे पण त्यांनी खास वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये धरून बरेच कार्यक्रम आणि कार्य केलेलं आहे. त्याचाच इथे न थांबता याला पुन्हा पुनर्जीवित करणे आणि सोबत हा एक मार्गदर्शन शिबिर न राहता किंवा हे सेमिनार पुरतं मर्यादित न राहता हा विषय पुढे घेऊन जावा हा आमचा मानस आहे. आणि त्यामुळे तुमचं मार्गदर्शन आजच्या पुरतं मर्यादित राहणार नाही, तर हा मदतीचा तुमचा हात आम्हाला नेहमीच लागेल. तुमचं मार्गदर्शन आम्हाला या मोमेंट मध्ये लागेल. मी धन्यवाद व्यक्त करतो. अन्नदाता वाचला तरच देश वाचल असं म्हणतात. बळीराजाला आजकाल दुसऱ्या तऱ्हेनं म्हटलं जातं की ज्याचा बळी दिला जातो तो राजा, पण त्याला पुन्हा राज्यपद मिळू शकतं, तो पुन्हा राजा होऊ शकतो, प्रोव्हाइडेड की त्यांनी आधुनिकतेची कास धरावी लागेल, तंत्रज्ञानाचा एक सपोर्ट घ्यावा लागेल, समूह शेतीला चालना द्यावी लागेल आणि त्या योगदान आणि मेहनतीची जोड द्यावी लागेल. जे तुम्ही अतिशय उत्कृष्ट असे उदाहरणं दिलेत की आपण 108 मिलियन टन गहू उत्पादन करतोय, तांदूळ 116 मिलियन टन करतोय, 291 मिलियन टन. आज आपल्याकडे सगळीकडे निगेटिव्हिटी आम्हाला आज दिसतंय की सगळीकडे किती सातत्याने तोट्यात जाणारा विषय आहे. असं एक सगळीकडे एक नकारात्मकता शेतीच्या माध्यमातून पुढे येते. उत्पन्नातला वाटा जेव्हा सांगितला जातो तो 11.9% आहे. काही प्रमाणात ते सत्य पण आहे, पण मला वाटतं की मानसिकता बदलली आणि विभागनिहाय शेतीचा पॅटर्न बदलला. किंवा मिनिमम सपोर्ट प्राइस मध्ये जे तुम्ही सांगितलं की काही पर्सेंटेज लोकांनाच ते मिळतं, मला वाटतं 7-8% लोकांपर्यंत MSP पोहोचतं, पण बाकीचे 90% लोक त्याच्यापासून वेगळे राहतात. या संदर्भात पण सरकारने काहीतरी पावलं उचलणे मला वाटतं योग्य राहील. पॉवरफुल टेक्नॉलॉजी असेल, एसटी तंत्रज्ञान, हायब्रिड तंत्रज्ञान, GM टेक्नॉलॉजी, BT कॉटन बद्दल तुम्ही बोललात, पण तुम्ही अतिशय उत्तम सांगितलं की तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य हे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे. मला वाटतं याबद्दल कोणाची दुमत नसेल, पण हे का मिळत नाही हा एक यक्ष प्रश्न आहे. तो गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचवणे, लोकांपर्यंत पोहोचवणे, जे काय सरकार असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हा पण एक प्रयत्न आहे. बाहेरच्या देशांमध्ये मी जेव्हा इकॉनॉमिक्स बघतो आणि स्टॅटिस्टिक बघतो तेव्हा फार 2%, 4%, 10%च्या खाली लोक शेती करताना दिसतात, पण आपल्याकडे 50% लोक शेतीमध्ये आहेत. तरी पण तिकडे प्रोडक्टिव्हिटी का बरं एवढी अफाट आहे आणि आपल्याकडे का बरं एवढे सगळे लोक असून हा मला प्रश्न पडतो आहे. मग एक स्वतंत्र अर्थसंकल्प मांडून या शेती प्रश्नावर जर 50% लोक आपले आहेत, तर हा असा अर्थसंकल्प नसावा का हा माझा एक प्रश्न आहे. मला वाटतं सगळ्या शेतकऱ्यांना आणि सगळ्या लोकांना हाच प्रश्न असेल. दुसरा प्रश्न मला नेहमी पडतो की एक दाना लावला तर 1000 दाणे निघतात. मला वाटतं असं कुठलाच व्यापार नाही ज्याच्यामध्ये एवढ्या मल्टिपल टाइम्स मध्ये प्रोडक्टिव्हिटी आहे. 10%, 20%, 30% वरती काही प्रोडक्टिव्हिटी नसते. मग तरी पण शेतकरी का बरं आत्महत्या करतो? मग आत्महत्या एवढ्या वाढल्या आहेत, विदर्भात वाढल्या आहेत, बाकीच्या मराठवाड्यामध्ये वाढल्या आहेत, तर याला कारण मला वाटतं की काहीतरी चुकतंय. मग हे आपल्याला उमजते की हे चुकतंय. मग एवढ्या प्रमाणात एवढ्या अमाऊंट ऑफ लोक आहेत आणि संपूर्ण अर्धा भारत हा शेती प्रधान आहे. मग आपण
हे आधुनिकीकरण जे आहे ते फक्त शहरांपुरतच का बरं मर्यादित ठेवतो? आपण स्मार्ट शेतीकडे का जात नाही, स्मार्ट खेड्यांकडे का जात नाही, तिथे का बरं आपला सगळा फोर्स लावत नाही? कारण तिथे जर डेव्हलपमेंट झाली तर मला वाटतं की ती बेसिक डेव्हलपमेंट ही नेहमीसाठी राहील आणि स्वयंपूर्णता जी तुम्ही म्हटलं, आत्मनिर्भरता जी तुम्ही म्हटलं, तर मला असं वाटतं की आता जो काळ आलेला आहे कोरोनाच्या नंतर, जो लोकांना हे दिसतं ते लोक पुन्हा शेतीकडे वळत आहेत. आणि आजचे जे युवक आहेत त्यांना आता नोकरीसाठी लोक गाव सोडून बाहेर येतात आहे. पुन्हा त्यांनी शेतीकडे जावं आणि पुन्हा खेड्याकडे जावं आणि एक रुरल इकॉनॉमिक्स जर डेव्हलप केलं तर मला वाटतं एक आमूलाग्र बदल सगळ्या सोसायटीमध्ये होईल. आणि इस्रायल असेल, ब्राझील असेल, अमेरिका असेल, इंडोनेशियाचं तुम्ही उदाहरण दिलं, स्वित्झर्लंडचं दिलं, या सारख्या प्रगत देशांप्रमाणे प्रगत शेती करून आज जो भारत आहे तो कृषी प्रधान देश असून एक स्वयंपूर्ण कृषी प्रधान देश होऊ शकेल. स्वामीनाथन आयोगांबद्दल बोललं, मला फॉर्च्युनेटली डॉक्टर स्वामीनाथन साहेबांसोबत काम करायचा चान्स मिळाला, त्यांच्या सानिध्यात मी काही वर्ष घालवली. शेतीमधील नवीन तंत्रज्ञान आणि स्वामीनाथन आयोग जर आपण इम्प्लिमेंट केला तर त्याचा पण मला वाटतं की फायदा होऊ शकेल. तर हे अतिशय चांगले उदाहरणं तुम्ही आज दिलेत आणि हा विषय अतिशय चांगल्या प्रकारे पेनिट्रेट संपूर्ण विदर्भामध्ये झाला. मला वाटतं की नकारात्मकता टाळून एक पॉझिटिव्ह ऊर्जेने शेतकऱ्यांनी पुढे यायला पाहिजे, म्हणून हा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नाला न्याय मिळाला. आणि तुमच्याकडनं पण आम्हाला असंच मार्गदर्शन पुढे मिळत राहील याबद्दल आम्ही आश्वस्त सगळ्या बाकी शेतकरी बंधूंना करतो.